शकला नाही. नरेंद्र मोदीचा दौरा आहे उद्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकल्पांचं ते बरं दिघा सेशनचा जो मुद्दा निवडणुका आहेत ना, निवडणुका आल्या त्याचा अर्थ मला कळलं की ते काळाराम मंदिरात चाललेत काय, बरोबर ना? मी असं ऐकतोय की नरेंद्र मोदी काळाराम मंदिरात चाललेले आहेत. जिथे शिवसेना जाते तिकडे ते जात आहेत. काळाराम मंदिराचा योजना ही शिवसेनेने आखली होती, पण भारतीय जनता पक्षानं तिथे आता नरेंद्र मोदी यांना न्यायचं ठरवलं आहे. मणिपूरला एक राम मंदिर आहे, तिथे शिवसेना जाणार आहे. मणिपूरला एक राम मंदिर आहे, शिवसेना तिथेही जाऊन आरती करणार आहे. हिंमत असेल तर प्रधानमंत्र्यांनी मणिपूरच्या राम मंदिरात यावं. आजच्या सामन्यामध्ये चोर मंडळाचा उल्लेख केल्याप्रकरणी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव हा विधानसभा गृहात मांडणार आहे असं भाजपकडनं म्हटलं जातं. म्हणू द्या ना, चोरणा चोर नाही म्हणायचं तर काय म्हणायचं, हरिश्चंद्र म्हणायचं. हरिश्चंद्राला, हरामखोरांना हरिश्चंद्र म्हणण्याची पद्धत महाराष्ट्रात नाही. आम्ही हरिश्चंद्राचे भक्त आहोत, श्रीरामाचे भक्त आहोत. आम्ही सत्यवचनी आहोत, आम्ही सत्य मानणारे आहोत. आणि चोरांना चोर आणि ढोंगाला ढोंगी म्हणण्याची ताकद या महाराष्ट्रामध्ये आहे. भारतीय जनता पक्षानं स्वतःच्या गुलामीच्या बेड्या ज्या आहेत त्या तशाच ठेवाव्यात. महाराष्ट्राला स्वाभिमान शिकवू नये. निकाल येण्यापूर्वी तेजस ठाकरे असं म्हटलं होते, निकाल काही येऊ दे, लढण्यासाठी आम्ही तयार आहे. आम्ही सदैव लढायला तयार आहोत. आम्ही सदैव लढायला तयार आहोत. मुकेश अंबानींचं एक महत्त्वाचं स्टेटमेंट आहे की रिलायन्स ही गुजराती कंपनी आहे आणि ती गुजरातचीच आहे, आम्ही देखील गुजरातीच आहोत आणि अभिमान आहे, असं त्यांचं मुंबईतून राहून आम्हाला सुद्धा